आखाती देशातील युद्धाचा सोलापुरात गॅस पुरवठ्यावर परिणाम, काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद झाल्याचा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा दावा, तर सोलापुरात 200 ते 250 उद्योगधंदे ठप्प झाल्याची दिली माहिती. की आहे प्रत्येक एजन्सीकडे याची माहिती द्यावी. कमर्शियल गॅस कधी उपलब्ध होणार आहे, कारण का आज बेरोजगारीचं मोठं सावट आपण बघतोय जे उद्भवणार आहे. गॅस सिलेंडरची कमतरता ही अफवा असून केंद्र सरकार पसरवत आहे. मोदी मात्र केरळ आणि तामिळनाडूच्या प्रचारात व्यस्त. खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. आखाती देशातील युद्धामुळे 40% उद्योग बंद होण्याची शक्यता, रोजगाराचा प्रश्नही निर्माण होणार, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस बोलत नाहीत. खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. गॅस टंचाईबाबत राहुल गांधी देशात अफवा पसरवतायत, तर राज्यात संजय राऊत तेच करतात. सिलेंडरचा साठा करणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई, संजय राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांचं उत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी सक्षम. कच्चं तेल कसं आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू. पेट्रोल आणि डिझेलसाठी कुठेही रांगा नाहीत, भाजपचे नवनाथ बन यांची माहिती. शिर्डीत दररोज दर्शन रांगेत 50,000 बुंदी पाकिटांचं भाविकांना होतं मोफत वितरण. गॅस टंचाईमुळे साई संस्थानला लाडू तयार करण्यात कामाला मर्यादा. 10 ते 12 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक. लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या गॅसची बचत करण्यासाठी संस्थांचा मोठा निर्णय. शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा. साई भक्तांना आजपासून मिळणार एकच लाडू प्रसाद पाकिट. एका भक्ताला एकच लाडू मिळणार. गॅस वापरात काटकसर करण्यासाठी साई संस्थानचा मोठा निर्णय. आखाती देशातील युद्धाचा परिणाम मंदिरातील प्रसादावर. अमरावतीमधल्या एकविरा मंदिराच्या महाप्रसादामधून पदार्थ कमी. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे प्रसादालयाच्या जेवणातून पदार्थ कमी. अमरावती शहरातील प्रसिद्ध एकविरा देवी संस्थान पूर्वी महाप्रसादात वरण, भात, भाजी, पोळी आणि एक गोड पदार्थ देत होतं. सिलेंडर टंचाईमुळे आता पिठलं, खिचडी आणि एक गोड पदार्थ इतकंच जेवण मिळेल. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गोंदियातील राईस मिल उद्योग डबघाईला. गेल्या 15 दिवसांपासून तांदळाची निर्यात पूर्णपणे थांबली. आखाती देशात मोठ्या प्रमाणात होत होती तांदळाची निर्यात. आखाती युद्धाचा व्यापाऱ्यांनाही फटका. एकीकडे निर्यात रखडली तर दुसरीकडे खरेदीदार मिळेना आणि त्यामुळे मुबलक तांदूळ बाजारपेठेत पडून राईस मिलमधून तांदूळ निर्यात होत नाहीये आणि त्यामुळे बाजारपेठेत तांदळाचे दरही घसरलेत. एकीकडे निर्यात रखडली तर दुसरीकडे खरेदीदार मिळेनात आणि त्यामुळे व्यापारी आर्थिक संकटात. धाराशिवमध्ये गॅस एजन्सीबाहेर सलग तिसऱ्या दिवशी रांगा. सिलेंडर मिळावे यासाठी सकाळपासूनच स्थानिकांच्या रांगा. गॅस साठा मुबलक असल्यानं प्रशासन आणि वितरकांचा दावा. यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासून ग्राहकांच्या रांगा. एक सिलेंडर असलेल्या ग्राहकांच्या एजन्सीसमोर रांगा. आर्णी सिलेंडर वितरणाची व्यवस्था कोलमडल्याचं चित्र. नंदुरबारच्या तळोद्यातही किरण गॅस एजन्सीचा मनमारी कारभार. त्यामुळे संतप्त महिलांचा गॅस एजन्सीसमोर गोंधळ. ऑनलाईन साईट बंद असल्याचं सांगत सिलेंडर न दिल्यानं लोकांनी घातला गोंधळ. साताऱ्यात गॅसचा तुटवडा नाही, मागणीच्या तुलनेत पुरवठा सुरळीत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती. गॅस तुटवड्याची अफवा पसरवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. नागपूरच्या नरखेड तालुक्यात मोवाड इथल्या गॅस एजन्सी बाहेरही रांगा. सकाळपासूनच गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी. एजन्सीकडे 60चं सिलेंडर असल्यानं ग्राहकांची मात्र नाराजी. अहिल्यानगरच्या संगमनेर MIDCतल्या उद्योगांना व्यावसायिक गॅस मिळत नाहीये आणि त्यामुळे उद्योग अडचणीत. तर दुसरीकडे कामगारांसाठी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं त्यांचाही हाल. परिणामी कर्मचाऱ्यांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. आखाती देशातील युद्धाचा परिणाम. मनमाडच्या गॅस प्रकल्पातून सिलेंडर पुरवठा कमी. दररोज गॅस प्रकल्पातून 100 गाड्या भरून गॅस सिलेंडरची वाहतूक होती. आता मात्र 30 ते 35 सिलेंडर टँकरचीच होती वाहतूक. प्रकल्पातील 2 पैकी 1 पॉइंट सुरू. अहिल्यानगरच्या साखर कारखान्याच्या प्रकल्पात दररोज 10 ते 12 टन CNG गॅसचं उत्पादन. तेल कंपन्यांच्या माध्यमातून गॅस ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात उभारण्यात आलाय हा प्रकल्प. CNG गॅसचं उत्पादन सहकाराच्या माध्यमातून करण्यात येणारा देशातला हा पहिलाच प्रकल्प. काही महिन्यांपूर्वी सहकार मंत्री अमित शहांच्या हस्ते झालं होतं लोकार्पण. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर CNGचं उत्पादन होत असल्यानं थोडासा दिलासा. आखाती युद्धाचा फटका साताऱ्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना. हळदीची निर्यात थांबल्यानं मोठ्या प्रमाणावर माल बाजारात पडून व्यापारी आता माल खरेदी करण्यास तयार नाहीत. अत्यल्प दरामुळे शेतकरी मात्र संकटात. पुणे जिल्ह्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये युद्धाचा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका. आवक वाढली, निर्यात मात्र ठप्प असल्यानं भाव गडगडले. रोजच्या 50,000 पिशव्यांची आवक, पण कांदा पडून भाव फक्त 10 रुपये किलोच्या घरात. धुळे जिल्ह्याच्या केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. युद्धामुळे केळीची निर्यात मंदावल्यामुळे भाव घसरले. दरवर्षी 1,700 ते 2,000चा मिळणारा दर आता 800 ते 1,000 वर पोहोचलाय. युद्धामुळे आखाती देशाऐवजी युरोपला सोलापुरातील द्राक्षांची निर्यात. द्राक्षांना UK आणि US मध्ये चांगली मागणी. शेतकऱ्यांचं मत, युरोपमध्ये भारतीय द्राक्षांना 160-165 रुपये दर. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम भिवंडीच्या हॉटेल आणि धाब्यांवरही. सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, तर काही हॉटेल मालकांनी चुली पेटवून सुरू ठेवलाय व्यवसाय. निर्यात बंदीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात कमी दरात केळी विक्रीची वेळ, तर खर्चाच्या तुलनेत हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये अमेरिका इराण युद्धाचं कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट. युद्ध परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांनी कलिंगडाची खरेदी न केल्याने भावात घसरण. ठराव केलेल्या भावात कलिंगड खरेदी करायला व्यापाऱ्यांचा नकार. नंदुरबार जिल्ह्यात इंधन आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा. प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची माहिती. गॅसची टंचाई होणार नाही यासाठी नियोजन केल्याची दिली माहिती. आखाती युद्धाचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर. बीडमध्ये सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद. परिणामी हॉटेल मालकांकडून शीतपेयांच्या 70% कपात. काही हॉटेल्सकडून मागणीच रद्द. आखाती युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांवर आधारित अनेक उद्योगांवर परिणाम. नागपुरात कापूर बनवण्याच्या उद्योगालाही मोठा फटका. किमतीत तब्बल 20 ते 40% दरवाढ. लातूरच्या औसा शहरात 8 घरगुती सिलेंडर जप्त. 7 हॉटेलमधून घरगुती सिलेंडर घेतले ताब्यात. तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाची कारवाई. जालना जिल्ह्यात छापेमारीत 59 घरगुती सिलेंडर जप्त. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची छापेमारी. जिल्ह्यात LPG गॅसचा पुरेसा साठा. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सिलेंडर जादा दरानं विकणाऱ्यांची माहिती द्या. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. बीडमधील पेठ पोलिसांकडून 29 गॅस सिलेंडरचा साठा जप्त. एका व्यक्तीच्या घरात सापडला सिलेंडरचा साठा. व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर जप्त. एका व्यक्तीलाही घेतलं ताब्यात. मुंबईच्या वरळी सूरज वल्लभदास चाळीच्या परिसरात सिलेंडरचा काळा बाजार. सिलेंडर जमा करून अधिक किमतीवर होत होती विक्री. प्रशासनाच्या छाप्यात 89 भरलेले आणि 83 रिकामे सिलेंडर जप्त. अधिक तपास सुरू. गॅस मिळणार नाही या भीतीनं नागरिक इंडक्शन शेगडीकडे वळले. नागपुरात दिवसाला 10 ते 15 शेगड्यांची मागणी. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा करायला कंपन्यांची असमर्थता. UAEच्या फुजैरा इंधन तळावर मोठी आग. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे आग लागल्याची शक्यता. फुजैरा हे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या विरुद्ध दिशेला असलेलं बंदर. इराणचा सौदी अरबवर हल्ला. अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला. दूतावास इमारतीवर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट. ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्यानं इराणच्या खार्क बेटावर केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज केलं पोस्ट. या बेटावरून इराणच्या 90% तेल वाहतुकीचं कामकाज चालतं. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांच्याकडून इराणवरच्या कारवाईचं समर्थन. इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या विरुद्ध ही मोहीम असल्याचं मत व्यक्त. याआधी व्हान्स यांनी केला होता मोहिमेतला वैयक्तिकरित्या विरोध. इराणचा इस्रायलवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला. मध्य इस्रायलच्या एका शाळेवर पडले इराणी क्षेपणास्त्र. रिशोन लेजेन शहरामधल्या शाळेवर पडली क्षेपणास्त्र. हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचं जहाज भारतात आलं ही माहिती खोटी. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. 140 पैकी 17 जहाज हे इराणकडून लक्ष्य. जहाजांमध्ये 1100 भारतीय अडकल्याचा आंबेडकरांचा दावा. इस्रायलचे इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरूच. इस्रायलकडून आतापर्यंत इराणवर 7,600 हल्ले. 2,000 इराणी लष्करी तळांना केले लक्ष्य. लेबनॉनमध्ये 1,100हून अधिक हल्ले, तर 380हून अधिक हिजबुल्ला दहशतवादी मारल्याची माहिती. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणकडून प्रत्युत्तर देणं सुरूच. इस्रायलमधील मुख्य प्रदेशावर इराणकडून क्षेपणास्त्रांचे हल्ले. अमेरिकेच्या हल्ल्यावर इराणचं प्रत्युत्तर. बंदर अब्बास येथे इराणच्या हवाई संरक्षणानं अमेरिकेचा MQ-9 ड्रोन पाडला. अमेरिकेकडून मुजतबा खामेनी यांच्यावर बक्षीस जाहीर. मुजतबा खामेनी यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना $10 दशलक्ष बक्षीस. मुजतबा यांच्यासह 10 इराणी नेत्यांसाठी अमेरिकेकडून बक्षीस जाहीर. जपानकडून दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली तैनात. यानंतर उत्तर कोरियानं घेतली क्षेपणास्त्र चाचणी. जपानच्या पंतप्रधानांच्या दक्ष राहण्याच्या सूचना.
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंविरोधात खासदार सुनील तटकरेंचा अब्रू नुकसानीचा दावा. कर्जतीतील मंगेश काळोखे हत्याप्रकरणी आमदार थोरवेंनी केलेल्या आरोपांच्या विरोधात तटकरेंचा 65 कोटी रुपयांचा दावा. आमदार रोहित पवार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेण्यासाठी हैदराबादला जाणार. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती आणि सखोल चौकशीची मागणी करण्यासाठी भेट घेणार. मिठी नदीत जगातील सर्वात मोठा गॅसचा साठा. राष्ट्रीय संपत्ती जाहीर करण्याची भाजपची मागणी. खासदार संजय राऊत यांचा एक्सवरून भाजपला टोला. आता एलपीजी गॅस फ्री मिळणार, फक्त नाक बंद करून श्वास घ्या, असंही उपरोधिक वक्तव्य. नाशिक विभागात शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड. शासनाची 150 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे. 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून फसवणूक. मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार. कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर होणार. खासदार सुनील तटकरे यांची माहिती. उरलेल्या कामांची अडचण एकाची 15 दिवसात दुरुस्त होईल आणि एकाची महिनाभरात दुरुस्त होईल. त्यामुळे असा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 जून पर्यंत तो बायपासचं काम पूर्ण करून त्याच्यातून वाहतूक सुरू करण्याच्या हेतून आज त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. बदलापूर स्त्री बीच तस्करी प्रकरणात नाशिकचं आयव्हीएफ सेंटर सील करण्यात आल्याची रुपाली चाकणकर यांची माहिती. तर डोनरचं बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या चौधरी नावाच्या व्यक्तीलाही अटक केल्याची माहिती. मालकी आयव्हीएफ सेंटर ज्याची परवानगी नाशिकमध्ये आहे, पण ते बेकायदेशीररित्या ठाण्यामध्ये चालू होतं आणि हा चालवणारा डॉक्टर अमोल पाटील याला 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. 3 मार्चला अमोल पाटीलला अटक केल्यानंतर त्याच्या नाशिक इथल्या ART सेंटरवर तिथल्या आरोग्य विभागाने कारवाई केली आणि आरोग्य विभागाने हे सेंटर सील केलेलं आहे. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा पुढे. धर्मादाय आयुक्तांचा निर्णय. माजी खासदार कुमार केतकर पॅनल विरुद्ध डॉक्टर विनय सहस्रबुद्धे पॅनल अशी मुख्य लढत असलेली निवडणूक. KD तलोकर यांच्या देखरेखीखाली 5 सदस्यांच्या उपसमिती 2 महिन्यात मतदार यादी तयार करणार. नंतर 1 महिन्यात निवडणूक सूत्रांची माहिती. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचं उपोषण अखेर मागे. लोहार डोंगरी येथील खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी 10 दिवसांपासून सुरू होतं उपोषण. राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी रद्द करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके उपस्थित. सातारा जिल्ह्यातील पाटणचे सुपुत्र बाळकृष्ण निकम चीन सीमेवर शहीद. सिक्कीममध्ये ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये कर्तव्य बजावताना आलं वीरमरण. शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची पिंपळोशी गावात तयारी. आई बहीण पत्नीला अश्रू अनावर. वडील आणि भाऊ झाले सुन्न. गोंदियात मध्य प्रदेश सीमेवरच्या बाघ नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टरवर कारवाई. आमगाव पोलिसांच्या पथकानं पाठलाग करून ट्रॅक्टर पकडले. भिवंडीमध्ये बनावट विदेशी मद्य कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. भिवंडी लोणार येथील आलिशान फार्म हाऊसमध्ये सुरू होता कारखाना. गोव्याची दारू, बनावट दारूसह 47 लाखांचा मुद्देमाल जप्त. 8 आरोपींनाही अटक. अहेरी आलापल्ली मार्गावरच्या जंगलात वणवा. वनविभागाकडून गावकऱ्यांमध्ये जनजागृती, तर दुसरीकडे जंगलात मात्र आग. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागानं फायर लाईन आखली. भांडूप स्टेशन रोड लगत असलेल्या दुकानांना भीषण आग. 3 दुकानांना लागली भीषण आग. सकाळच्या सुमारास स्टेशन परिसरात मोठी वर्दळ असल्यामुळे धावपळ. धुळ्यात मेडिकल आणि रद्दीच्या दुकानाला पहाटे लागलेल्या भीषण आगीत 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान. आग विझवण्यासाठी महापालिकेच्या 5 अग्निशमन बंबांना पाचारण. 40गाव रस्त्यावरची घटना. दोन्ही दुकानातील फर्निचर, त्यासोबतच फ्रीज, औषधं, पेपर, पुठ्ठे जळून खाक. उन्हाळी भात पीक लागवडीसाठी चिखलणी करताना बैलजोडी धास्तावली. घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या मांदेड येथील घटना. पिंपरी चिंचवडमधील एका सोसायटीत लिफ्टमध्ये अडकला चिमुकलीचा हात. काही मिनिटाच्या प्रयत्नानंतर मुलीचा हात काढण्यात आला लिफ्टमधून बाहेर. दुर्घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद. सोलापूर विजापूर बायपास रोड जवळ भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक. अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू. इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान अशी मृत तरुणांची नावं.
पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीची धडक बसून 3 तरुणांचा मृत्यू. तिघेही पालघर पूर्वेच्या वीरेंद्रनगर परिसरातील रहिवासी, तर अपघातापूर्वी पोलिसांनी तरुणांवर हल्ला केल्याचा कुटुंबाचा आरोप. धुळ्यात रेल्वे मार्गासाठी जमीन मोजणीचं काम मनमाड इंदोर रेल्वे मार्ग संघर्ष समितीनं पाडलं बंद. जमिनीच्या मोबदल्याबाबत प्रशासनानं लेखी निर्णय जाहीर केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मोजणी करू देणार नाही, समितीचा इशारा. गडकोट विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी गेवराई माजलगाव रस्त्यावर टायर जाळून आंदोलन. तुळजापूर येथे जागर प्रतिष्ठानच्या वतीनं होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा, कार्यकर्त्यांकडून टायर पेटवून घोषणाबाजी. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. रायगडच्या माणगाव शहर ते खरवली फाट्याजवळ 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा. शनिवार रविवार विकेंडसाठी आलेल्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी. सांगलीत IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची चक्क हत्तीवरून वाजत गाजत मिरवणूक. आमदार गोपीचंद पडळकरांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाटली साखर. प्रवीण उत्तम कोळपे यांनी UPSC मध्ये 584वी रँक मिळवत ऐतिहासिक असे यश मिळवलं आहे. देशात वर्षभरात 166 तर राज्यात 41 वाघांचा मृत्यू. सरकारकडून विधान परिषदेत आकडेवारी जाहीर. वन संरक्षणातील हलगर्जीपणा, विषप्रयोग, शिकार, विद्युत प्रवाह किंवा मानवी हस्तक्षेप ठरत आहेत वाघांच्या मृत्यूचं कारण. CBIकडून अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल अंबानी यांची चौकशी. आज पुन्हा चौकशीसाठी पाचारण. रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या कथित बँक घोटाळ्याचं प्रकरण. रिलायन्स होम फायनान्स कंपनीने युनियन बँकेकडून घेतलेल्या 228 कोटींच्या कर्ज प्रकरणी बँकेने केली होती CBIकडे तक्रार.